नमस्कार. मी साधना मिहिर महाजन, दाभोळ गटाची शिवसेनेची अधिकृत उमेदवार. सर्वप्रथम माननीय मंत्री महोदय, राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार श्री योगेशदादा कदम यांचे आभार मानते. त्यांनी मला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आमच्यासोबत पंचायत समितीसाठी बुरुंडी गणातनं आहेत अंकिताताई गुबडे आणि तसेच दाभोळ गणातनं आहेत नम्रताताई तोळणकर. ह्या सुद्धा आपल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहे आणि आमच्या तिघींचाही जे चिन्ह आहे ते धनुष्यबाण आहे. आता आम्ही प्रचारादरम्यान प्रत्येक गावात वाड्यांवर जातोय, तिथे उत्स्फूर्त प्रतिसाद दादांवरचं प्रेम बघायला मिळतंय. त्याचं कारण आहे की दादांनी त्यांच्या निधीतनं जी काही विकास कामं केली आहेत ती वाड्यावाड्यांपर्यंत पोहोचलेली आहेत. मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा विकास कसा असतो तर हे आता नागरिकांना बघायला मिळतोय आणि म्हणूनच नागरिकांचा आणि मतदारांचा दादांवर पूर्ण विश्वास आहे. आणि ह्याच विश्वासाचं प्रतीक म्हणून मतदार बंधू आणि भगिनी आम्हाला येत्या 7 तारखेला मतदान करून भरघोस मताने निवडून देणार आहेत असा आम्हाला विश्वास वाटतो. काही काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निर्वाचित नव्हते, त्यामुळे छोट्या मोठ्या कामांच्या अडचणी येत होत्या. मोठी कामं दादांच्या माध्यमातून होत आहेत, पण या छोट्या कामांसाठी तिथे कोणीही नेतृत्व नव्हतं. या माध्यमातून हे नेतृत्व तिथे पुढे जाणार आहे. माननीय नामदार योगेशदादा कदम आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंतजी यांच्या माध्यमातून ही कामं होणार आहेत याची मी खात्री देते. कारण शिवसेनेचे आपले पालकमंत्री आहेत आणि जेव्हा आम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तिथे निवडून जाऊ तर मला असं वाटतं की आमच्या कुठल्याही विकास कामांना अडथळा निर्माण होणार नाही आणि नागरिकांपर्यंतच्या सर्व सुविधा पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. माननीय श्री योगेशदादांनी त्यांचा विकास कामाचा रथ इतक्या सुयोग्यपणे पुढे नेला आहे तर त्या कामाला आमचा नक्कीच हातभार लागेल अशी मला खात्री आहे. आणि दादांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो आम्ही सत्यात उतरवण्याचा नक्की प्रयत्न करू. रस्ते, पाणी, त्यानंतर वीज ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण पुढे जाऊन रोजगार निर्मितीसाठी सुद्धा दादा प्रयत्न करत आहेत. कोको कोला सारखी कंपनी आणण्याचा दादांचा मानस आहे. तर आपल्याकडच्या युवकांना रोजगार कसा मिळेल हे विजनरी ठेवून आम्ही पुढे जातोय. आपल्याकडे दादांकडनं मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा विकास भरभक्कमपणे चालू आहे. कुठेतरी कमीपणा असतो तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दादा भरून काढणार आहेत आणि येत्या काळामध्ये 9 तारखेला शिवसेनेचे आपले जेवढे अधिकृत उमेदवार आहेत ते भरघोस मतांनी निवडून येणार आहे अशी मला खात्री आहे. माझा अनुभव सांगायचा झाला तर मी स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक कामामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे माझ्या या कामाचा अनुभव नक्कीच मतदारांना होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या कुटुंबातनं येते ते म्हणजे महाजन कुटुंब. तर महाजन कुटुंबाने समाजकारणातनं लोकांची अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि महाजन कुटुंब हे आपल्याकडे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता नक्कीच मला जी दादांनी उमेदवारी दिलेली आहे ती सार्थ ठरणार आहे. दादांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरणार आहे. विद्यार्थी संघटनेच्या कामातनं जो मला अनुभव मिळालेला आहे त्यासाठी संघटनात्मक कामासाठी असेल किंवा विकासात्मक दृष्टिकोनातनं काम करायचं असेल ते काम नक्की माझ्याकडनं होईल. कारण महाजन कुटुंबाचा जो समाजाविषयाचा असलेला जाणीवपूर्वक दृष्टिकोन आहे त्याचा एक अनुभव आणि एक वारसा माझ्यासोबत आहे याची मला जाणीव आहे आणि मी नक्कीच सेवेसाठी तत्पर राहील अशी ग्वाही देते. येत्या 7 तारखेला मतदान आहे. सर्व मतदार बंधू भगिनी मतदान केंद्रात जाऊन मतदान करणार आहेत. परंतु यावेळेस एकच मतपेटी असल्याने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोनही सदस्यांना एकाच मतपेटीमध्ये मतदान करायचं आहे. तर मतदान करताना मतपेटी बघताना हा जो ग्रीन लाईट आहे, हिरवा लाईट आहे, हा आधी रेडी आहे का हे आपण मतदारांनी चेक करायचंय. नंतर जिल्हा परिषदसाठी वरचा भाग आहे, पंचायत समितीसाठी खाली. जिल्हा परिषदेला पांढरी स्लीप असणार आहे आणि पंचायत समितीला गुलाबी रंगाची स्लीप असणार आहे. त्यामुळे मतदारांनी पहिलं धनुष्यबाण बघून मतदान करायचंय. अशा प्रकारे इथे लाईट पेटेल.
त्यानंतर खालचं धनुष्यबाण बघून बटन दाबायचंय, त्यानंतर आवाज होईल म्हणजे तुमचं मतदान हे मतपेटीमध्ये पडलं याची खात्री होईल. त्यामुळे एकच मशीन असल्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक मतदान केलं तर मत बाद होण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना माझं आव्हान आहे की दाभोळ गणात आणि बुरुंडी गणात अंकिताताई आणि नम्रताताई आहेत आणि दाभोळ जिल्हा परिषद गटासाठी मी साधना मिहीर महाजन उभी आहे. आमच्या तिघींचंही चिन्ह धनुष्यबाण आहे. त्यामुळे सगळ्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात घेऊन मतदान करावं आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं अशी विनंती करते. धन्यवाद.